नमस्कार. आज आपल्याकडे श्रोत्यांचा खरं तर एक मोठा गठ्ठा आहे, पण आपण त्यातल्या फक्त एका स्रोतावर लक्ष केंद्रित करणार आहोत. हं, आणि गंमत म्हणजे तो पूर्ण स्रोतही नाहीये. अच्छा. दी आर्किटेक्चर ऑफ ग्रँड अँबिशन नावाच्या एका मोठ्या कामातला फक्त एक उतारा, किंबहुना फक्त एक वाक्य. फक्त एक वाक्य. इंटरेस्टिंग. हो, आणि वरवर पाहता हे वाक्य असं वाटतं की कुठल्या तरी मोटिवेशनल पोस्टरवर दिसेल. पण आज आपण याचा जरा सखोल विचार करणार आहोत. नक्कीच. ते वाक्य आहे, जर तुम्हाला काहीतरी मोठे करायचे असेल तर तुम्हाला असा विचार करावा लागेल. ओके. एवढंच. साधं वाटतंय ना? हो, वरवर पाहता तरी. पण स्रोताचं शीर्षक बघा, भव्य महत्वाकांक्षीची वास्तुकला. वास्तुकला, आर्किटेक्चर. बरोबर. हा वास्तुकला शब्द सूचित करतो की इथे केवळ एका चांगल्या विचाराबद्दल बोलणं सुरू नाहीये, तर एका पूर्ण रचनेबद्दल, एका आराखड्याबद्दल बोलणं जातंय. बरोबर. पण आजचा आपला उद्देश आहे या साध्या वाक्यामागची ही क्लिष्ट वास्तुकला उलगडणं. आणि हेच या वाक्याला खूप इंटरेस्टिंग बनवतं. म्हणजे हे एक सगळं चांगलं होईल प्रकारचं वाक्य नाहीये. नाही, अजिबात नाही. हे जवळजवळ एखाद्या भौतिकशास्त्राच्या नियमासारखं आहे. म्हणजे कसं? जसं तुम्हाला उडायचं असेल तर गुरुत्वाकर्षणावर मात करावी लागेल, तसंच तुम्हाला काहीतरी भव्य करायचं असेल तर एका विशिष्ट मानसिक पातळीवर पोहोचावंच लागेल. ही एक निवड नाही, एक गरज आहे. करावा लागेल. हो, बरोबर. ही एक अट आहे. अगदी. चला तर मग यावरच बोलूया. सगळ्यात आधी भव्य महत्वाकांक्षा किंवा काहीतरी मोठे या शब्दांचा विचार करूया का? हो, तिथूनच सुरुवात करायला हवी. मोठे म्हणजे नेमकं काय? जास्त पैसे कमवणं? प्रसिद्ध होणं? की अजून काय? म्हणजे एक मोठी कंपनी उभी करणं हे मोठं आहे, की एड्सवर लस शोधणं हे मोठं आहे? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. कारण या स्रोताच्या संदर्भात भव्य किंवा मोठे याचा अर्थ फक्त वैयक्तिक यशापुरता मर्यादित नाहीये. अच्छा. इथे अशा गोष्टींबद्दल बोललं जातंय जिचा प्रभाव मोठा आणि दीर्घकाळ टिकणार असतो. ओके. विचार करा, एक साधं घर आणि एक भव्य स्मारक, जसे की ताजमहल. हो. दोन्ही वास्तूच आहेत की नाही, पण घराचा उद्देश वैयक्तिक सोय आहे. ताजमहलचा उद्देश एका कल्पनेला, एका भावनेला मूर्त रूप देणं आहे. बरोबर. त्याचं महत्त्व त्याच्या आकारात नाही, तर त्याच्या चिरस्थायीपणात आहे. काहीतरी मोठे म्हणजे असं काहीतरी जे तुमच्या वैयक्तिक आयुष्याच्या पलीकडे जाऊन एक मोठा ठसा उमटवतं. ठीक आहे. म्हणजे मोठे याचा अर्थ समजला, ज्याचा प्रभाव मोठा आहे. पण मला वाक्याच्या दुसऱ्या भागाबद्दल एक प्रश्न आहे. तुम्हाला असा विचार करावा लागेल, हे वाक्य कृतीपेक्षा विचारांना जास्त महत्त्व देतंय. बरोबर. पण आपण तर नेहमी ऐकतो की जस्ट डू इट. नुसते विचार करून काय होणार? अनेक महान शोध किंवा गोष्टी या कठोर परिश्रमातून, हजारो वेळा प्रयत्न करून, अगदी अपघाताने सुद्धा घडल्या आहेत. हो, घडल्या आहेत. मग हा स्रोत ट्रायल अँड एरर किंवा नशिबाच्या भूमिकेला पूर्णपणे नाकारतोय का? खूपच छान प्रश्न आहे. नाही, मला नाही वाटत की हा स्रोत कृतीचं महत्त्व नाकारतोय. मग तो फक्त कृतीची जागा निश्चित करतोय. तो म्हणतोय की कृती ही दुसऱ्या क्रमांकावर येते. पहिली पायरी विचार आहे. अच्छा, ओके. तुम्ही जे उदाहरण दिलं ना ट्रायल अँड एररचं, ते अगदी बरोबर आहे. पण ट्रायल अँड एरर तुम्हाला एका मर्यादेपर्यंतच नेऊ शकतं. तुम्ही प्रयत्न करून एक चांगली होडी बनवू शकता. अजून प्रयत्न करून कदाचित एक वेगवान जहाजही बनवाल. पण 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 जर तुम्हाला चंद्रावर जायचं असेल तर तुम्ही हजारो रॉकेट हवेत उडवून ट्रायल अँड एरर नाही करू शकत. नाही, खरंय. त्यासाठी तुम्हाला आधी भौतिकशास्त्राचे नियम, गणिताचे सिद्धांत या सगळ्याचा विचार करून एक अचूक आराखडा बनवावा लागेल. तो आराखडा म्हणजे तो विचार. वा. म्हणजे छोट्या ध्येयांसाठी कदाचित ट्रायल अँड एरर चालेल, पण भव्य ध्येयांसाठी तुम्हाला आधी एक मानसिक आराखडा, एक ब्लूप्रिंट बनवावाच लागेल. इंटरेस्टिंग. बरोबर. मग जर हा एक आराखडा असेल तर त्याचे मुख्य भाग किंवा स्तंभ कोणते असू शकतात? या मानसिक ऑपरेटिंग सिस्टमचे मुख्य घटक कोणते असतील? हे बघा, स्रोताने हे स्पष्टपणे सांगितलेलं नाहीये. हो. पण आपण नक्कीच काही अंदाज लावू शकतो. मला वाटतं याचा पहिला आणि सगळ्यात महत्वाचा स्तंभ असेल क्षितिजा पलीकडची दूरदृष्टी. विजन बियॉन्ड द हरायझन. हो, म्हणजे फक्त पुढच्या पावलाचा विचार न करता अंतिम ध्येय काय आहे आणि तिथपर्यंत पोहोचल्यावर जग कसं दिसेल याचा विचार करणं. उदाहरण? याचं उत्तम उदाहरण म्हणजे स्पेसएक्स.
त्यांचं ध्येय फक्त एक चांगला रॉकेट बनवणं नव्हतं, त्यांचं ध्येय होतं मानवाला बहुग्रहीय प्रजाती बनवणं. बरोबर. पुन्हा वापरता येणारे रॉकेट बनवणं हे त्या भव्य ध्येयापर्यंत पोचण्यासाठीची एक पायरी होती. ते अंतिम ध्येय नव्हतं. अगदी. विचार मंगळावर वस्ती करण्याचा होता, फक्त रॉकेट बनवण्याचा नाही. हाच तो फरक आहे, विचार करण्याच्या पद्धतीतला. अच्छा. दुसरा स्तंभ असेल रचनात्मक लवचिकता. रेझिलियन्स बाय डिझाईन. हो, याचा अर्थ अपयशाला सामोरं जाण्याची तयारी. कोणतीही मोठी इमारत बांधताना वाऱ्याचा वेग, भूकंपाची शक्यता या सगळ्याचा विचार करूनच तिची रचना केली जाते की नाही? हो, बरोबर. ती इमारत थोडीफार हलेल, वाकेल, पण कोसळणार नाही अशी तिची रचना असते. त्याचप्रमाणे या मानसिक वास्तुकलेत अपयश ही एक शक्यता म्हणून नाही, तर एक निश्चित येणारी पायरी म्हणून गृहीत धरलेलं असतं. म्हणजे हे मी अयशस्वी झालो तर काय असं विचार करण्याबद्दल नाहीये. मग तर मी जेव्हा अयशस्वी होईन तेव्हा माझी पुढची योजना काय असेल याबद्दल आहे. अच्छा. हे स्टोईक तत्वज्ञानातील प्रेमेडिटा मॉलोरोम सारखं आहे. म्हणजे वाईटात वाईट गोष्टीची आधीच कल्पना करून त्यासाठी तयार राहणे. हा दृष्टिकोनच खूप वेगळा आहे. अपयशाकडे संकट म्हणून न पाहता आराखड्याचाच एक भाग म्हणून पाहणं. हो, हे ध्येयाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकतं. आणि तिसरा स्तंभ कोणता असू शकतो? तिसरा स्तंभ म्हणजे सिस्टम्स थिंकिंग. सिस्टम्स थिंकिंग. हो, म्हणजे आपण जे काही करत आहोत ते एका मोठ्या चित्राचा भाग आहे हे समजून घेणं. आपलं काम, आपलं ध्येय हे अर्थव्यवस्थेशी, समाजाशी, तंत्रज्ञानाशी आणि इतिहासाशी कसं जोडलेलं आहे हे पाहण्याची क्षमता. तुम्ही एका रिकामा जागेत काहीतरी निर्माण करत नाही आहात. तुम्ही एका अस्तित्वात असलेल्या गुंतागुंतीच्या रचनेत बदल घडवत आहात. बरोबर. त्यामुळे त्या संपूर्ण रचनेचा विचार करणं आवश्यक आहे. एका झोपडपट्टीचं पुनर्वसन करताना फक्त नवीन घरं बांधून चालत नाही. तिथल्या लोकांच्या रोजगाराचा, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा, त्यांच्या आरोग्याचा या सगळ्याचा विचार करावा लागतो. याला म्हणतात सिस्टम्स थिंकिंग. क्षितिजा पलीकडची दूरदृष्टी, रचनात्मक लवचिकता आणि सिस्टम्स थिंकिंग हे ऐकायला खूपच मोठं आणि गुंतागुंतीचं वाटतंय. आहेच. आणि यामुळे माझ्या मनात तोच प्रश्न येतो, जो कदाचित ऐकणाऱ्यांच्या मनातही आला असेल. कोणता? की ही विचार करण्याची पद्धत, ही मानसिक वास्तुकला, ही काही खास लोकांना मिळालेली देणगी आहे का? की कोणीही हे शिकू शकतो? म्हणजे ही क्षमता उपजत असते की ती घडवता येते? स्रोताने याचं उत्तर दिलेलं नाही आणि मला वाटतं ते मुद्दामच तसं सोडलं आहे. अच्छा. पण वास्तुकला हा शब्दच आपल्याला एक दिशा देतो. कशी? वास्तुकला हे एक शास्त्र आहे, एक कला आहे, एक शिस्त आहे. ती शिकता येते. हो, खरंय. कोणीही जन्मतः वास्तुविशारद नसतं. त्यासाठी अभ्यास करावा लागतो, सराव करावा लागतो. हे स्टॅनफर्डच्या मानसशास्त्रज्ञ कॅरल ड्वेक यांच्या ग्रोथ माइंडसेट या संकल्पनेशी जुळतं. ग्रोथ माइंडसेट म्हणजे आपली बुद्धी आणि क्षमता सरावाने वाढवता येते हा विश्वास. बरोबर? अगदी. ड्वेक यांच्या मते 2 प्रकारचे माइंडसेट असतात. एक फिक्स्ड माइंडसेट म्हणजे माझी बुद्धी आणि क्षमता जन्मतःच ठरलेली आहे, ती बदलू शकत नाही असं मानणारे लोक. बरोबर. आणि दुसरं ग्रोथ माइंडसेट म्हणजे प्रयत्न आणि योग्य मार्गदर्शनाने मी कोणतंही कौशल्य शिकू शकते आणि माझी क्षमता वाढवू शकते असं मानणारे लोक. ओके. या स्रोतातील वास्तुकला हा शब्द सूचित करतो की ही विचार करण्याची पद्धत ग्रोथ माइंडसेटचा भाग आहे. म्हणजे फिक्स्ड माइंडसेट असणारी व्यक्ती असं म्हणेल की माझ्याकडे एवढे मोठे विचार करण्याची क्षमताच नाही, माझं डोकं तेवढं चालत नाही. हो. तर ग्रोथ माइंडसेट असणारी व्यक्ती म्हणेल, ठीक आहे, सध्या माझे विचार मर्यादित असतील, पण मी ही भव्य विचारसरणी कशी तयार करायची हे शिकू शकेन. एक्झॅक्टली. हा खूप मोठा आणि आशादायक विचार आहे. हो. आणि हेच या वाक्याला एका मोटिवेशनल पोस्टरवरून उचलून एका व्यावहारिक साधनाच्या पातळीवर आणतं. बरोबर. हे वाक्य असं म्हणत नाहीये की तुम्ही खास असलं पाहिजे. ते म्हणतंय तुमचे विचार खास असले पाहिजेत. आणि विचार हे घडवता येतात. ते एक कौशल्य आहे. पण सोपं नाही. अर्थात हे सोपं नाही. यासाठी प्रचंड मानसिक आणि बौद्धिक परिश्रम लागतील. खरंच अविश्वसनीय आहे. हो ना. आणि आता आपण स्पेसएक्स, स्टोईक तत्वज्ञान आणि ग्रोथ माइंडसेटपर्यंत पोचलो आहोत. त्या एका साध्या वाक्यात किती अर्थ दडलेला आहे ते आपल्याला फक्त ध्येय ठरवायला सांगत नाही, तर त्या ध्येयासाठी आपलं मन, आपले विचार कसे तयार करायचे याची दिशा दाखवतं. आणि या स्रोताची खरी ताकद हीच आहे.
तो तयार उत्तरं देत नाही, तर आपल्याला योग्य प्रश्न विचारायला शिकवतो. हो. तो ऐकणाऱ्या प्रत्येकाला स्वतःच्या आत डोकावून पाहायला भाग पाडतो. तो आपल्याला स्वतःला विचारायला लावतो की मी कसा विचार करतो? माझे विचार माझ्या ध्येयांसाठी पुरेसे मोठे आहेत का? माझ्या विचारांची वास्तुकला माझ्या महत्वाकांक्षेचं ओझं पेलू शकेल इतकी मजबूत आहे का? अगदी तोच प्रश्न. याचा अर्थ असा होतो की आपण आयुष्यात सगळ्यात आधी आणि सगळ्यात महत्वाचा जो प्रकल्प उभारला पाहिजे तो म्हणजे कोणतीही कंपनी किंवा इमारत नाही, तर आपल्या स्वतःच्या विचारांची वास्तुकला. अगदी बरोबर. आणि हेच आपल्याला आजच्या अंतिम विचाराकडे घेऊन जातं. स्रोत आपल्याला सांगतो की काहीतरी भव्य मिळवण्यासाठी आपल्याला एक विशिष्ट पद्धतीने विचार करणं आवश्यक आहे. पण आजच्या आपल्या चर्चेतून एक वेगळा प्रश्न समोर येतोय. तो कोणता? याचा अर्थ असा आहे का की भव्य महत्वाकांक्षा फक्त त्यांच्यासाठीच आहे जे आधीही मानसिक वास्तुकला उभारू शकतात, की कोणीही प्रयत्नपूर्वक ही वास्तुकला उभारू शकतं? बरोबर. यावर विचार करताना मला एक वेगळाच विचार सुचतोय. सांगा. काय असं असू शकतं का की बाहेरच्या जगात काहीतरी भव्य निर्माण करण्याआधी ही विचारांची वास्तुकला स्वतःच्या मनात उभारण्याचा प्रयत्न करणे हेच माणसाच्या आयुष्यातील पहिलं आणि सर्वात भव्य कार्य आहे? वाह. मग बाहेरच्या जगात यश मिळो वा न मिळो, तुम्ही तुमच्या आतमध्ये एक भव्य वास्तू आधीच उभारलेली असते. हा स्रोत आपल्याला या प्रश्नावर विचार करण्यासाठी सोडून देतो.